हाय फ्रेंड्स, मी मनाली स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या करकरीत व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आजची डिश मी तुमच्याबरोबर आधी पण शेअर केली आहे। आठवलं का तुम्हाला? अहो, डिसेंबरमध्ये आमच्या ॲनिव्हर्सरीला बनवली होती ना, आठवलं ना? हो, तीच आमच्या सगळ्यांची फेवरेट मेंदूवडा आणि सांबार। तर इकडे घेतले मी मस्तपैकी सांबारची तयारी करायला। सांबार फोडणीला घालून मग नंतर घेणार आहे मेंदूवडे तयार करायला। तर तब्बल 3 महिन्यांनी आज बनवला मेंदूवडा, आणि तो पण आमच्या माऊमुळे। तर माझी छोटी मुलगी ईशा आहे ना, हिला गेली कित्येक दिवस दारातून इडलीवाला गेला की माझ्याकडे यायची आणि बोलायची, मम्मी मला वडापाव घे ना, मला वडापाव घे ना। तर तिला मेंदूवडा काही बोलता येत नाही, मग ती मेंदूवड्याला वडापाव बोलायची। आणि ते बाहेरचे मेंदूवडे कुठल्या तेलात तळलेले असतात, त्यामुळे ते काही मी तिला घेऊन देत नाही। मग त्यामुळे तिचं निमित्त झालं, पण मजा सगळ्यांची झाली। मग असं घेतलं, एका साईडला पहिलं सांबार फोडणीला घातलं। सांबार होतं इथपर्यंत मस्तपैकी पीठ फेटून घेतलं आणि दुसरीकडे बनवली चटणी। तर मेंदूवडा बनतोय म्हणजे फक्त मेंदूवडा नाही, त्याच्याबरोबर सांबारही पाहिजे, चटणीही पाहिजे, एकदम व्यवस्थित बेत बनतो आमच्याकडे। आणि असे घेतले मी मेंदूवडे तयार करायला, आणि घरातल्या घरात एवढे छान क्रिस्पी यम्मी मेंदूवडे बनतात ना, खरंच सांगते, आमच्या घरात सगळ्यांना मेंदूवडे खूप आवडतात। तर असा यम्मी बेत झाला आमचा। तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ, नक्कीच मला कमेंट करून सांगा। आवडला तर लाईक करायला विसरू नका। मला व्ह्यूज खूप छान असतात व्हिडिओजला, पण लाईक खूप कमी असतात। प्लीज लाईक करायला विसरत जाऊ नका, लाईक नक्की करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।